जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकांवर संकट निर्माण झालंय। बोगस बियाण्यांच्या फटक्यानंतर आता पावसाअभावी शेतकरी सिंचनाच्या मदतीनं सोयाबीन आणि कपाशीची पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। बोगस सोयाबीन बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। आता पावसानं पाठ फिरवल्यामुळे उगवलेली पिकं कोमेजू लागली असून तिबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बोगस बियाण्यांच्या फटक्यानंतर आता निसर्गाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे। भर पावसाळ्यातच अनेक शेतकरी तुषार सिंचन आणि इतर सिंचनाच्या माध्यमातून सोयाबीन आणि कपाशीची पिकं वाचवण्यासाठी धडपड करत आहे। विहिरी, बोअरवेल आणि उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र सर्व शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्यानं अनेक ठिकाणी पिकं करपू लागली आहेत। हा तो विषय खरोखर आहे। निसर्गाने सुद्धा शेतकऱ्याची साथ सोडलेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं गव्हर्नमेंटचं पुरेपूर मन आहे। परिस्थिती तशी आहे, शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली, परंतु कर्जमाफीतून हा विषय सुटणार नाही। विषय असा झाला की शेतकऱ्यांना लागणारं बियाणं असो, खत असो, याचं ब्लॅकमेलिंग जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची हानीच होणार आहे। शेतकऱ्यांच्यासाठी ज्या बियाणाची उपलब्धता केली जाते ते खरं तर प्लॉट कृषी विभागाच्या मार्फत आणि विद्यापीठाच्या मार्फत ते प्लॉट दिले गेले जाते आणि त्या प्लॉटमधून उत्पन्न जे होते ते प्लॉटचं बियाणं सर्चिंग केलं जाते आणि त्या सर्चिंग केल्याच्या नंतर गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी आहे, म्हणजे एखादा जिल्हा कृषी अधिकारी असो, TMO असो, तालुका कृषी अधिकारी असो, यांच्या मार्फत बियाण्याची पासिंग केल्यानंतर ते खरं तर मार्केटमध्ये आले पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही। कारण संकट हे काही एकट्या मागं आलेलं नाही आहे, अनेक शेतकऱ्यांच्या मागं हे बियाण्याचं संकट आलेलं आहे। तर पहिल्यांदा आम्ही हुतुतू बूस्टर या कंपनीचं बियाणं पेरलेलं होतं, ते काही निघालेलं नाही, 10-12% निघाले आहे। त्याच्यानंतर दुबार पेरणी केलेली आहे, ते पण आता पाणी नसल्याच्या कारणानं आम्ही तुषार म्हणा का त्या स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देत आहोत। आता निघालं तर ठीक, नाही तर मग आता शेतकऱ्याचं थोडं बुत आता निसर्गही साथ देत नाही। सरकारले तर म्हणता येणार नाही, कारण का सरकारचा काही दोष नाही त्याच्यात। त्याहीपेक्षा कंपनीवाल्यानं जे आधीचं बियाणं होतं ते व्यवस्थित होतं, त्याच्यानंतर दुसरा लाट, तिसरा लाट, असं वाटते का त्यानं का बूस्टर म्हणा का आपली हे कंपनी म्हणा हुतुतू हे नावाजलेली असल्या कारणानं मागच्या वर्षी त्यानं त्या नावाचा गैरफायदा घेतलेला आहे आणि शेतकऱ्याला विशेष म्हणजे फिटून टाकलेला आहे।